अनेकदा माझ्याकडे पेशंट येतात रायनोप्लास्टी सर्जरीसाठी आणि त्यांची अपेक्षा असते की त्यांचं जे काही नाक आहे ते खूप ब्रॉड दिसते, मोठं दिसते आणि ते छोटं करण्यासाठी. तर अशा पेशंटमध्ये डिसिजन मेकिंग कशी करतात चला आपण बघूया. तर आता हा जो पेशंट आहे, या पेशंटचं तुम्ही नाक बघितला तर तुम्हाला लक्षात येतं की पुढचा पोर्शन खूप ब्रॉड आहे, टीप खूप ब्रॉड आहे, त्याबरोबर ॲला पण खूप ब्रॉड आहे आणि पेशंटचं असं म्हणणं होतं की नाक छोटं करायला पाहिजे. पण ॲक्च्युली दोन डोळ्याच्या मधला जो काही पोर्शन आहे, ज्याला आपण डॉर्सम म्हणतो, तो डॉर्सम बऱ्यापैकी दबला गेलेला आहे, त्याच्यामुळे पुढचा पोर्शन जास्त मोठा वाटतो. त्यामुळे ह्या पेशंटची आपण रायनोप्लास्टी सर्जरी केली. त्यामध्ये आपण काय केलं की डॉर्समचा पोर्शन होता तो उचलला आणि त्याबरोबर जे काही टीप होतं ते टीपमधलं जो काही बल्क होता तो आपण कमी केला आणि टीप प्रोजेक्शन पण वाढवलं. त्याच्यामुळं आधीच्या नाकापेक्षा आताचं नाक हे जास्त चांगलं दिसते, उठावदार दिसते आणि त्याबरोबर त्याचं टीप प्रोजेक्शन पण आपण वाढवलेलं. तर ह्या पेशंटच्या नकट्या नाकाचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा.